सकाळी व्यस्त कार्यक्रमामुळे भंतेजींच्या वर्षावास कार्यक्रमामुळे तिथे उशीर झाला, त्यामुळे मी इथे उशिरा पोहोचलो, त्याच्याबद्दल समक्ष करतो. एवढा वेळ आपण थांबलेले आहात, काहीतरी 5 मिनिटं आपल्याशी संवाद साधू इच्छितो. महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बौद्धिसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करून मंचकावरती धम्ममंचकावरती असीम विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी, विविध समाजातून आलेले मातंग समाज, चर्मकार समाज, ओबीसी बंधू त्या सगळ्या उपस्थितांचं मी हार्दिक स्वागत करतो. महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रम करतो, देशभरामध्ये करतो, परंतु अशा प्रकारचा कार्यक्रम ज्यामध्ये धर्मांतरित बौद्ध झालेले आहेत, काही त्याच्या वाटेवरती आहे, काहींच्या मध्ये विचाराचं परिवर्तन आहे, आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही अंबेजोगाई या सभागृहामध्ये आलेला प्रवाहाच्या विरुद्ध आपण चाललाय, एक इतिहास निर्माण करत आहात. म्हणून आपल्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. ज्याप्रमाणे शिक्षणाचा प्रभाव समाजावरती आहे, शिक्षणामधून एनलाइटनमेंट होईल तुमचं, त्याप्रमाणे तुम्हाला वाटेल, नवीन जनरेशनला वाटेल, नवीन पिढीला वाटेल, खरंच या व्यवस्थेमध्ये आपण आहोत, ती व्यवस्था आपल्याला पुढे जाऊन देते की नाही. जेव्हा शिक्षणाचं प्रमाण येतं त्या वेळेला माणूस विचार करतो, माझं खोटं काय खरं काय याचा तो विचार करत असतो. याचा जेव्हा विचार होतो तेव्हा परिवर्तनाची नादी सुरू होते, असं मी म्हणतो. आपल्यामध्ये तेच मला वाटतं घडलेलं दिसतं की या व्यवस्था आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. ज्या व्यवस्थेमध्ये माझे आई वडील, माझ्या पूर्वीच्या पिढ्या होत्या, एक कणखर निर्णय तुम्ही घेतलेला, जो प्रवाहाच्या विरुद्ध आहे असं मी समजते. परिवर्तनाची सुरुवात आहे असं मी समजते या महाराष्ट्रामध्ये. हा तुमचा संदेश अंबेजोगाई या सभागृहातला संदेश महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाईल आणि त्याच्या माध्यमामधून बहुजनांच्या महापुरुषाच्या विचारावरती तुम्ही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे उठता बसता एक म्हटलं जातं या सरकारच्या माध्यमामधून आमचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. कारण बहुजनाचे महापुरुष या महाराष्ट्रातून
निर्माण झाले. पुन्हा एकदा सांगतो की महापुरुषांना कुठल्याही जाती धर्मामध्ये पंथामध्ये टेरिटरीमध्ये विभागामध्ये राज्यामध्ये मी वाटू इच्छित नाही. पण बहुजन महापुरुषांची कर्मभूमी ही महाराष्ट्र आहे की ती देशाला प्रेरणा देते, देशाला विचार देते, देशातली माणसं घडवते. परंतु महाराष्ट्र पुरोगामी नाही असं माझं तरी म्हणणं. परिवर्तनाची चळवळ आपण बोलतो पण तेवढी गतिमान झालेली ह्या महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. कारण त्याला अनेक उदाहरणं, ती उदाहरणं तुमच्यापर्यंत येत नसतील. उत्तर भारतामधली उदाहरणं आहेत. अशा प्रकारचे जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा मंचकावरती मी असतो. भारतीय बौद्ध महासभेचे कार्यक्रम असतात. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहारमध्ये आंबेडकरी चळवळ कमी आहे. परंतु ह्या राज्यामध्ये जर बघितलं तर ह्या धम्म मंचकावरती माझ्या बाजूला बसलेले अनेक समाजाचे लीडर्स, मोर्या समाजाचे लीडर असतात. कुशवा महासंघ असतो. कुशवा समाजाचा कुशवा महासंघ आहे. सैनी समाज आहे. हे सगळे सम्राट अशोकाच्या डायनेस्टीचे पूर्वजांचे, सम्राट अशोकाचे वंशज म्हणून हे स्वतःला समजतात. आणि तसा इतिहास, हे परिवर्तन समोर येऊन म्हणतायत आम्ही बौद्ध आहोत, हमारे पूर्वज बौद्ध थे, देश का इतिहास हम लोग ने लिखा, देश हम लोग ने घडाया हुआ, असे सरळपणे मंचकावरती येऊन म्हणतात. त्याचं एक उदाहरण म्हणून मी देतो. मी आता 15 दिवसापूर्वी बिहारमध्ये, पटना या शहरामध्ये रेग्युलरली मी बिहारमध्ये जातो. महाबोधी बुद्ध विहार, त्याच्याबद्दल आपण ऐकलं असेल. 3 महिने लगातार तिथे आंदोलन चाललं. 3 महिन्यामध्ये मी 4 वेळा तिथे जाऊन बसलो. आणि तेव्हा जाणलं की या बिहारमध्ये आंबेडकर मुवमेंट नाही. पिछड़ा अति पिछड़ाचा समाज काफी बड़ा है, लेकिन अंबेडकर मूवमेंट नहीं है. जय भीम के सिवाय उनको कुछ समझता नहीं. तेव्हा मी विचार केला की या बिहारमध्ये आंबेडकर मूवमेंट सुरू करायची. आणि 15 दिवसापूर्वी पटण्यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं अधिवेशन होतं. त्याच्या 1 दिवस आधी मी बामसेपच्या अधिवेशनाला होतो. मी वक्ता म्हणून गेलो. वैशाली नगरमध्ये, पटना ह्या बाजूचा ब्रिज आहे गंगेवरती 6.5 किलोमीटरचा, आणि त्या बाजूला वैशाली नगर. त्या बामसेपचं अधिवेशनचं उद्घाटन करत असताना मला कुशवा महासंघाचे अध्यक्ष बाजूला बसले आणि त्या सांगितलं, भीमरावजी, ये कुशवा भवन हमारा, जिसमें बामसेप का अधिवेशन होने जा रहा है, आप उद्घाटन कर रहे हैं. मग त्यांनी मला सोविनर दिलं आणि त्या सोविनरच्या पहिल्या पानावरती भगवान गौतम बुद्ध एका बाजूला होते, दुसऱ्या बाजूला सम्राट अशोकांचा तस्वीर होता, फोटो होता. पाठीमागच्या बाजूला महाबोधी बुद्ध विहाराचा फोटो होता.
बोले भीमराव जी हम बौद्धिस्ट हैं। मैं बोले मैं जानता हूं। आणि सांगितलं की या सोविनर मध्ये जेवढ्या ऍडव्हर्टाईज झालेल्या आम्ही कोणाच्याही दुसऱ्याच्या ऍडव्हर्टाईज नाही घेतल्या, आम्ही आमच्या समाजाच्या म्हणजे कुसवा समाजाच्या ऍडव्हर्टाईज की ज्याच्यामध्ये इंजिनियर, डॉक्टर, मेडिकल दुकानं, क्लिनिक्स अशा प्रकारच्या ऍडव्हर्टाईज, अतिशय सुशिक्षित, धम्माचं आचरण करणारा असा हा समाज, हे परिवर्तन मी बघतो. मोरिया समाजाचं परिवर्तन होत, सैनी समाजामध्ये परिवर्तन. आपल्याला ज्ञात असेल मागच्या वर्षी महात्मा ज्योतिबा फुलेंचा सत्यशोधक समाज ज्याला 150 वर्ष झाली, महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने कार्यक्रम झाला नाही, त्याचं देखील मला आश्चर्य वाटतं. परंतु दिल्लीमध्ये सैनी समाजाने, मी तेव्हा दिल्लीमध्ये होतो, परिवर्तन सांगतो मी, दुसरं काहीच सांगतो. दिल्लीमध्ये सैनी समाजाने मंगलपुरी ह्या एरियामध्ये, विभागामध्ये त्यांचं सैनी भवन म्हणून आहे. सैनी म्हणजे माळी समाज. राजकुमार सैनी म्हणून राजनीतीमध्ये जे असतील त्यांना ते त्यांचं नाव माहिती आहे, हरियाणाचे आहे. 3 वेळा खासदार राहिले, काहीतरी 2-3 आमदार त्यांचे चुनके आता आहे हरियाणा. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं की 150 वर्ष होत आहेत भीमरावजी. सत्यशोधक समाज जिसकी स्थापना महात्मा ज्योतिबा फुले ने की, हम बाबा साहब और ज्योतिबा फुले के अनुयायी हैं. तेव्हा एक प्रमुख वक्ता म्हणून मी बोलत असताना मी त्यांच्या समोर सांगितलं की तुमचं अभिनंदन केलं त्यांचं. बोले महात्मा ज्योतिबा फुले सांगितलं की महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानले. परंतु दुर्भाग्यपूर्ण बात है, 150 वर्ष होऊन देखील महात्मा ज्योतिबा फुले संपूर्ण देशामध्ये गेले नाही, त्यांची विचारधारा गेली नाही. तर कालची आलेली ज्याला आज 100 वर्ष होत आहे, RSS बद्दल बोलतो, ज्याला 100 वर्ष होत आहेत ते RSS संपूर्ण देशभरामध्ये पसरली. कुछ कमियां हमारे में है कि हम लोग ने हमारी महापुरुषों की विचारधारा लोगों के साथ नहीं लिखी है. लेकिन महाराष्ट्र को मत कोसो, दूषण देऊ नका. बरेचसे हिंदी वर्ड येत आहेत. महाराष्ट्रातल्या आंबेडकर वाद्याला दूषण देऊ नका. यही आंबेडकरवादी समाज जिन्होंने बाबा साहब के बाद त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा चालवली. ती विचारधारा चालवताना त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा चालवली. समान न्याय देण्याचा प्रयत्न आंबेडकर महाराष्ट्रातील आंबेडकरवाद्यांनी किया. इसलिए हम कुछ कम पड़ गए. विचारधारा आपण चालवली नाही. त्यामुळे इतर संघटना ज्या आल्या, ज्याला तुम्ही फंडामेंटल संघटना म्हणू शकता, मनुवादी संघटना म्हणू शकता, त्यांचा प्रचार आणि प्रसार जोरात झाला. लोक आज त्यांच्याकडे जायला.
मधलं उदाहरण, विद्यार्थी दशेमधलं उदाहरण, कोलंबिया युनिव्हर्सिटी मधलं उदाहरण, विद्यार्थी दशेमध्ये असताना कॉलेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. की महापुरुषाचं निधन कधी होतं आणि ते इनकम्प्लीट वाक्य होतं. बाबासाहेबांनी देखील विचार केला कोणतरी येईल आणि भरेल. तीन चार दिवस झाले त्याच्यावरती कोणी काही टिप्पणी लिहिली नाही, ते वाक्य कंप्लीट, सेंटेन्स कंप्लीट केलं नाही. मग एक तिसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी चॉक घेतला आणि ते विचारधारा त्याच्या पुढे लिहिली. बाबासाहेब तिकडे लिहितायत महापुरुषाचं निधन कधी होतं, क्वेश्चन टॅगने पुढे. हे विचारधारा ज्या महापुरुषाची पुढे जात नाही, त्याचे अनुयायी त्यांची विचारधारा पुढच्या पिढीला देत नाही, त्यावेळेला ह्या महापुरुषाचं निधन होतं असं बाबासाहेबांनी. त्यांचे त्यावेळेच्या प्रोफेसरने बाबासाहेबांना शाबासकीची थाप दिली. इट इज करेक्ट, तुम्ही काय ते कंप्लीट केलेलं आहे ते बरोबर आहे. मार्क्सचं देखील तेच उदाहरण आहे. काल मार्क्स बद्दल बोलतो. काल मार्क्सची विचारधारा 70-80च्या काळामध्ये खूप जोरात होती, पूर्णतः जगामध्ये होती. बाबासाहेबांचं पुस्तक आहे, त्याचा उल्लेख नाही करत, वेळ जाईल. काल मार्क्सची विचारधारा जेव्हा जगामध्ये त्यांनी पसरवण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अयशस्वी. त्यांच्या जिवंतपणी अशी विचारधारा पसरली नाही, परंतु विचारधारा काही लोकांना त्यांनी दिली, काही त्यांच्या सहकार्यांना दिली. आणि जेव्हा कार्ल मार्क्सचं निधन झालं, कार्ल मार्क्सचे निधन होत असताना त्यांचं शेवटचा क्रियाकर्म करत असताना 11 लोक फक्त त्यांच्या सोबत होते, त्यांच्या शवासोबत होते. तेव्हा त्यांनी शपथ घेतली त्यांची शेवटचे क्रियाकर्म करत असताना की कार्ल मार्क्सची आम्ही विचारधारा संपूर्ण जगामध्ये पसरवू. आणि त्या 11 लोकांनी कार्ल मार्क्सची विचारधारा संपूर्ण जगामध्ये दिली. नंतर त्या ह्याच्यावरती मी टिप्पणी करत नाही. ही विचारधारा आपण नेण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये करायला पाहिजे, देशामध्ये करायला पाहिजे. मार्च आम्ही बंदेजीच्या उमनेर संघाच्या याच्यामध्ये तेव्हा देखील हेच विचार मांडले कि बार बार एक क्वेश्चन आता जेव्हा उत्तर भारतामध्ये मी असतो तेव्हा एका मानसिकतेचे पत्रकार विचारतात, भीमराव जी इतनी बड़ी संख्या में इस समाज में बदलाव कैसा. अहमदपूरच्या याच्यामध्ये मी सांगितलं, त्याचं मी रिपिटेशन करतो. जनरली मी रिपिटेशन करत नाही. हा समाज एवढ्या प्रगतरित्याने कसा काय पुढे गेला, इतना बदलाव कैसा आ चुका. म्हणजे काही खोचक प्रश्न विचारणारे लोक असतात. एखादा समाज जर ट्रान्सफॉर्म व्हायचा असेल, बदल व्हायचा असेल, एका सेक्शन मधून प्रगतीकडे जायचं असेल
समाजशास्त्र सांगतो काही वर्षाचा काळ जावा लागतो 100च्या वर. तर हा समाज शून्यापासून सुरुवात झाली याची हा 60 वर्षामध्ये एवढा बदलला कसा. तेव्हा त्यांना सांगतो बाबाने बाबासाहेब आंबेडकर की विचारधारा है जिन्होंने बाबा साहब की विचारधारा आपल्या जीवनामध्ये आत्मसात केली. बाबासाहेबांनी सांगितलेल्या संदेशावरती चालले. शिक्षण घेतलं ज्यांनी पाखंडवाद शोधला. व्यवस्था त्यांनी नाकारली त्यांच्या वेळेला आणि नव्या बौद्ध धर्माच्या व्यवस्थेमध्ये आले. भगवान गौतम बुद्धाचा धर्म दिला. ये बदलाव के कारण है. या विचारसरणीने जो जो गेला तो पुढे निघून गेला. कारण बौद्ध धर्म आज एक जरासा विचार करत या देशातून जेव्हा बौद्ध धर्म लुप्त झाला त्यावेळेचा भारत काय होता. बौद्ध धर्म येथून लुप्त झाला. बौद्ध भिक्खू एशियन कंट्रीज मध्ये गेले. आशियामध्ये विचारधारा त्यांनी बौद्ध धर्माची विचारधारा घेऊन गेले. आज ते देशभर आज ते कुठे आहेत आम्ही कुठे आहोत. ज्याच्यामध्ये मी चायनाचा पहिला उल्लेख करेन, जपानचा उल्लेख करेन, थायलंडचा करेन, तिबेट तैवान करेन, व्हिएतनाम करेन, कंबोडिया करेन. हे जे 17-18 देश आहेत हे डेव्हलप कंट्रीज म्हणून ज्याला मराठीमध्ये आपण प्रगतीशील राष्ट्र म्हणून. जर भारताचा स्टेटस आला डेव्हलपिंग कंट्री प्रगतीच्या पथावरती. एखादा देश पुढे जायचा असेल त्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलायला पाहिजे. येथील व्यवस्था बदलायला पाहिजे, संस्कृती बदलायला पाहिजे. तर देश हा पुढे निघून जाईल. देशाचं चित्र भयानक आहे असं मी तरी समजतो. विषमवाद संपूर्णतः भरलेला आहे. जी काय संस्कृती आहे ती विषमतेने भरलेली. एक समाज दुसऱ्या समाजाकडे तिरक्या नजरेने बघतो. बंधुभाव भाईचारा समता या देशामध्ये नाही. आम्ही तरी काय करतो. भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया त्याचा भिक्खू संघ देशामध्ये समता आणण्याचा प्रयत्न करतो. बंधुभाव आणण्याचा प्रयत्न करतो. भाईचारा आणण्याचा प्रयत्न. आणि हे करत असताना आम्ही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही. देश की छवि हमें बदलनी है. विषमता इस देश से मिटानी है, समता लानी है. बाबासाहेबांनी काय सांगितलं. संविधानाच्या माध्यमामध्ये बाबासाहेबांनी हेच सांगितलेलं आहे. जे पहिला प्रियांबल आहे प्रतिज्ञा त्या प्रियांबल मध्ये जर नीटपणे वाचलं त्याचं इंटरप्रिटेशन नीट केलं संपूर्ण बौद्ध धर्माचा सार त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी टाकले. उद्या येणार
संविधानाच्या आतमध्ये काय हे प्रियांबल वरून दिसून बाबासाहेबांनी कलम 52 मध्ये म्हणतात येणाऱ्या काळामध्ये आपण सायंटिफिक रित्या जायला पाहिजे. देशाची वाटचाल हे सायंटिफिक रित्या सायन्स वरती आधारित होईल. आपला देशाचा प्रवास हा उलट्या दिशेने चालतो. आर्मीची विमानं येतात त्याच्या बाजूला लिंबू ठेवला जातो, नारळ फोडले जातात. या मानसिकतेमधून आपल्याला निघावं लागतं. म्हणून हे संविधान जोडो आंदोलन आहे. संविधानाच्या माध्यमातून सगळं प्राप्त आपल्याला झालेलं आहे. संविधान आहे त्याच्यामुळे वंचितांचं, शेड्यूल कास्टांचं, इतर जातीयांचं सगळ्यांचं अस्तित्व ते संविधान आज धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न आहे. बदल देंगे, ये करेंगे, वो करेंगे, हम 400 के पार आएंगे. आनंद वाटला अशा जेव्हा घोषणा झाल्या तेव्हा संपूर्ण समाज हा एकत्र आला. लाखोच्या संख्येने मोर्चे निघाले आणि संविधान बदल देंगे त्याचा निषेध केला. जनता जानती है संविधानाच्या माध्यमातून आमचे हक्क आणि अधिकार आहे जे बाबासाहेबांनी सुरक्षित केलेले. मनुवादी विचारसरणीचं संविधान तयार आहे. परंतु मागच्या पार्लमेंटमध्ये जो फटका ज्यांना मिळाला, सबक मिळाली, 240च्या पुढे गेले नाही आणि इंडिया गठबंधनचा जास्त प्रमाणामध्ये विजय झाला. ही जीत संविधानवाद्यांची आहे, इंडिया गठबंधनची नाही असं मी सांगतो. कारण लोक एकत्र आले आणि संविधानवादी संघटनेला, पक्षाला मत दिली. देशामध्ये संविधान आपल्याला टिकवावं लागेल जे बाबासाहेबांनी दिलेलं आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जो येत असेल त्याला राजकीय दृष्ट्या संपून आपण पुढे जायला पाहिजे. मध्यंतरी मी गुजरातमध्ये होतो, राजकोटमध्ये. अशाच प्रकारचा कार्यक्रम सुरुवात होता, धर्मांतराचा कार्यक्रम. बघा देशामध्ये कंडिशन सांगतो आणि मी थांबतो. राजकोट या शहरामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होता. काही लोक धर्मांतरित होणार. गुजरातमध्ये मुवमेंट खूप जोरात सुरू आहे. येणाऱ्या 25-30 नोव्हेंबरला त्यांचा रथयात्रा संपूर्ण गुजरातमध्ये फिरणार. संविधान यात्रा म्हणून लोगों को जागृत करना है भीमराव. तेव्हा मला त्या तिकडच्या माझ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की धर्मांतरितचा कार्यक्रम होणार नाही आपण, कारण सरकारने आपल्यावरती बंदी आणली. ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले विलिंगलेसने आम्हाला धर्मांतर करायचं आहे त्यांच्या घरावरती या लोकांनी पोलीस पाठवले. आणि जेव्हा पोलीस सकाळी उभा राहतो तेव्हा लोक घाबरतात. बोला ठीक आहे, आम्ही 22 प्रतिज्ञा नाही घेणार, पण 30 आणि 85च्या नावाने तुम्ही धर्मांतरित झाला असं बस. संविधानाने हा कॉन्स्टिट्यूशनल राईट दिलेला, फंडामेंटल राईट ज्याला म्हणतात, राईट टू रिलिजन. तुम्ही जर मेजर असाल
तुम्ही साऊंड माइंड असाल तर तुम्हाला धर्मांतराचा अधिकार फंडामेंटल राईट्स संविधानाचं सेक्शन 25 सांगतो कुठल्याही देवाची कुठल्याही धर्माची तुम्ही उपासना करू शकता. हे जेव्हा येथील व्यवस्थेने बघितलं की अनेक लोक आज धर्मांतरित होतात, बौद्ध धर्मामध्ये जातात, त्यांनी अँटी कन्व्हर्जन लॉ स्टेट मध्ये पास केलेले आहे. त्या संविधान अशा प्रकारच्या परिस्थितीमधून आपल्याला जायचं. मी सगळ्यांचं अभिनंदन करतो ज्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे. 9 वाजता मी त्यांच्या पायी मंगल याचना करतो की येणाऱ्या काळामध्ये त्यांची भरभराटी बाबासाहेबांनी दिलेला जो संदेश आहे शिक्षणाच्या माध्यमामधून, शिक्षणाशिवाय पर्याय नाही, ते शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या येणाऱ्या पिढीला सांगा की शिक्षणा माध्यमामधून या देशामध्ये क्रांती होऊ शकते. शैक्षणिक क्रांती या देशामध्ये कशी दाबली जात आहे, पण सवय का अभाव आहे म्हणून त्याच्यावरती मी बोलत नाही. अनेक शाळा बंद झालेल्या. मागच्या आठवड्यात लखनौच्या याच्यामध्ये मी बोललो, पत्रकारांसमोर बोललो. या उत्तर भारतामधल्या 27,000 शाळा त्यांनी बंद केलेल्या. कारण या व्यवस्थेने, या सरकारने जाणलेला शिक्षणाच्या क्रांतीमधून हा समाज पुढे चाललेला, शैक्षणिक अभावाच्या नंतर हे आपले गुलाम बनतील, या प्रकारची विचारधारा चाललेली आहे. आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने आलात, बराच वेळ थांबलात, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. सभागृहातील सर्व बांधवांना विनंती आहे, कृपया जागा सोडू नका. अध्यक्षीय समारोह